आपल्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये नेहमी एक जोक असतो की पुढच्या बाकावर बसलेले लोक हे नोकऱ्या करतात आणि मागच्या बाकावरती बसलेले लोक नंतर पुढे जाऊन इतके सक्सेसफुल होतात कारण त्यांनी मार्क मिळवले नसतात, परंतु ते इतके सक्सेसफुल होतात की अल्टिमेटली जे पुढच्या बाकावरचे लोक त्यांच्यासाठी जॉब करतात. पण ही खरोखर वस्तुस्थिती आहे आणि या वस्तुस्थितीचं मी विश्लेषण वेगळ्या पद्धतीने करतो. पुढच्या बाकावर बसलेले जे लोक असतात की नाही माझ्यासारखे, ते हुशार असतात आणि ते एज्युकेशन सिस्टीम मध्ये कन्स्ट्रक्ट करतात स्वतःला आणि मग जॉब त्या सिस्टीम मधनं ते पुढे जातात. मधल्या ज्या बाकावरचे असतात ते बिचारे स्ट्रगल करतात पुढच्या बाकावरच्या मुलांबरोबर जाण्यामध्ये. मागच्या बाकावरचे लोक स्वतःचे जे इनर टॅलेंट असतं, एंटरप्रेन्योर स्किल्स असतात, ते स्वतः प्रिझर्व करण्याचा प्रयत्न करतात कारण ते स्वतः एज्युकेशन सिस्टीम बरोबर आयडेंटिफाय करत. त्याच्यातनं मग काही लोक असतात जे काहीच करू शकत नाहीत, ते बिचारे लाईफमध्ये स्ट्रगल करतात. परंतु जे लोक स्वतःचा एंटरप्रेन्योर नेटिव्हनेस प्रिझर्व करतात ते शेवटी स्वतःहून जाऊन स्वतःचे उद्योग, स्वतःचे बिझनेसेस तयार करतात. कारण जॉब मिळवण्यासाठी त्यांच्याकडे मार्क नसतात, त्यांच्याकडे असतं ते एंटरप्रेन्योरशिप स्किल आणि त्याच्यामधनं जे उभं करतात त्याच्यामध्ये मग पुढे जाऊन ते ज्या पुढे बाकावर बसलेले लोक असतात त्यांना हायर करतात. ही वस्तुस्थिती का निर्माण होते? कारण करंट एज्युकेशन सिस्टममध्ये एंटरप्रेन्युअल नेचरला जागा नाही आहे. ती जागा मागच्या बेंचवर आहे. ती जागा ज्यावेळी आपण देऊ त्यावेळी सगळ्याच अख्खा वर्ग, अख्खा समाज उद्योजकतेकडे पुढे जाईल.